नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं गोविन्दयोगीन्द्रमहाशिष्यं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् अस्मद्गुरुं संततमानतोऽपि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवपादायनं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागे व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृताचा हा संत आहे. या अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण सुरू आहे. काल आपल्याला जे अज्ञान मानणारे अज्ञानवादी लोक आहेत त्या अज्ञानवादी लोकांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी सांगितलं. अनेक दृष्टांतांनी ते आपल्याला सांगताय की होता की आत्मा हा अज्ञानाने झाकला जात नाही. आत्म्याजवळ अज्ञान जाऊ शकत नाही. आत्मा हा कुणालाही विषय होत नाही. तो स्वयंभू स्वयंप्रकाशित स्वयंतेजी आहे. तेव्हा त्याचा ठिकाणी अज्ञान नाही. हे ठरल्यानंतर मग आपल्याला समजून मिळेल. दुसरा दृष्टांत देतात. आणि 94 पर्यंत जवळजवळ या लोकांचं म्हणणं चाललेलं आहे.
अज्ञानवादी लोकांचं. म्हणून ते अज्ञानवादी कुणाला वेगवेगळ्या पद्धतीनं अज्ञान आहे असं सांगून राहिले. नव्वदावी योगी आधारित या नव्वदाव्यामध्ये सुद्धा ते अज्ञानवादी सांगून राहिले दृष्टांत देऊन हे अज्ञान आहे. कसं ते दृष्टांत देतात. ना तरी चंदू एक असे योगी गुणावला दिसे तरी डोळा किंमरायचे मानू येते. जे नव्वदावी योगी आहे यामध्ये ते दृष्टांत देऊन आपल्याला सांगताय की अहो आकाशामध्ये एक चंद्र आहे ना तरी चंदू एक असे. चंदू म्हणजे चंद्र. आकाशामध्ये दिसणारा चंद्र तर एकच असतो ना. तो योगी गुणावला दिसे परंतु तो आपल्याला काही लोकांना गुणावला म्हणजे दोन झाल्यासारखं दिसतो. मागच्या वेळेला ही अशी सोयी होती त्यावेळेला जर आपण डोळ्याला असं दाबलं म्हणजे इथं तर असं दोन चंद्र दिसतात असं सांगितलं होतं. आता जेव्हा डोळ्यामध्ये तिमिर नावाचा रोग होतो तिरळेपणा येतो त्यामुळे आणि तिरळेपणाला की मग एक वस्तू जी असते ना ती दोन दिसते. काय नाना पिकाचा रोग आपल्याला नाही माहिती पण हा तिरळेपणाचा रोग डोळ्याला कसा काय होतो. मग तिरळेपणा आल्यानंतर तो एक असलेला चंद्र आकाशामध्ये दोन दिसतात. मग हे जर असं घडू शकतं तर मग अज्ञान काय नसावं असं ज्ञान होतात. असे अज्ञानवादी म्हणतात ज्ञानोबाला. तेव्हा अज्ञानाशिवाय न दिसण्याची प्रवृत्ती घडल्याने होते. 91 मध्ये होता भूमी वेगळी झाडे पाणी घेती कवणीकडे न दिसती आणि अपाडे साजी असती. हा आता आपल्या सगळ्यांचा अनुभवाचा दृष्टांत आहे. अज्ञानवादी लोक म्हणतात अहो ही जमिनीवर मोठी झाड आहेत नाही. ही मोठी झाडं आणि भर उन्हाळ्यामध्ये जेव्हा भेटत हवामान असतं त्यावेळेला टवटवीत असं हिरवीगार दिसतात. बरंच मिळतात झाडांना. आपण म्हणतो भयंकर मुले परंतु या झाडांना त्या उन्हाचा काय त्रास होत असेल दूर झाले. परंतु वसंत ऋतू आला म्हणून ते असे टवटवीत होतात आणि नवीन पाने येतात. जुनी पाने गळून पडतात. मग ह्यांना पाणी कोण पुरवत मिळेल बघा ना. भूमी वेगळी झाडे पाणी घेते कोणीकडे. ही झाडं एवढं टवटवीत होण्यासाठी पाणी घ्यायला पुढे जातात. त्याच्या दुसरीकडून पाणी आणून पितात का. तेव्हा त्यांच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा खोल जातात जमिनीमध्ये आणि त्या खोल जातात ज्या ठिकाणी पाणी असेल तिथपर्यंत पोचतात त्या मुळा आणि मग त्या मुळांना पाणी मिळालं खाली तिथे पाणी शोषण करतात आणि ते शोषण केलेलं पाणी ते त्या लहान लहान पानांपर्यंत पोहोचवतात. मुळा वनस्पतीमध्ये संरक्षण करण्याची स्वतःला वाचवण्याची महान शक्ती आहे. आपल्याला थोडा वेळ पाणी मिळून त्या जीव कासावीस होतो आपला आणि आपल्याला पुढे सापडतं तर मग पाणी असेल. आपल्याला काही मुळं पण नाही पुढे खाली जायला जमिनीमध्ये पाणी काढायला. त्याकडे असं ही वनस्पती आपल्या मुळांनी जमिनीतलं पाणी शोषून घेतात ना
परंतु आपल्याला ते प्रत्यक्ष दिसत नाही. हे पाणी घेऊन राहिलेले, पाणी ओढून राहिलेले असं दिसतं का आपल्याला कधी झाड? किंवा त्या झाडाखाली जर आपण गेलो तर तिथं जागा तरी दिसते का कधी? असं इतकं पाणी ते ओढून येतात, परंतु आजूबाजूची जी जमीन आहे गेलो आपण पाहायला तेवढी असं नसते. म्हणजे जमिनीला तो ओढलेला जो पाण्याचा भाग आहे तो एवढा सुद्धा देत नाही ते. आणि सगळं पाणी आपल्या त्या फांद्यांना आणि त्या पानांना देतात. हा दृष्टांत म्हणतात हे अज्ञानवादी सांगून राहिले की मग अज्ञान आहे की नाही, दिसतं की नाही तुम्हाला? दिसत नसताना ते झाड शेवटी दिसतायत ना. किंवा पुढचा 92 दृष्टांत देतात. तो दृष्टांत आहे, तरी भरवसेमुळे पाणी घेती हे न कळे तैसे अज्ञान कळे दृश्य असतं. तेव्हा हे अज्ञानात बोलतात ज्याप्रमाणे ही मुळ वृक्षाची मुळ खाली जाऊन पाणी घेतात आणि कोणालाही कळू देत नाही. वर आपल्याला असं वाटतं की केवढं आहे सगळं, आणि त्यांची ती मुळं फोन जाऊन पाण्यापर्यंत पोहोचतात आणि तिथून पाणी उठतात. ते कळू देत नाही. तसं हे जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान सुद्धा न कळणार आहे. तेव्हा हे जे दृश्य आहे हे सगळं अज्ञानाचं दृश्य आहे असं हे अज्ञानवादी म्हणतात. म्हणून द्रष्टा दृश्य भावाला अज्ञान कारण आहे असं या अज्ञानवादी लोकांचं म्हणणं आहे. तो दृष्टांत बोला 93 ओळी येते. अज्ञानवाद्यांची ओळी येते पुन्हा. किंवा शील्या जाये निधिता तव ठाऊनी नव्हे तरी स्वप्न लावणी आहे म्हणून की हे अज्ञानवादी एक दृष्टांत बोलून ज्ञानोबा सांगून आले की ज्ञानोबा महाराज अज्ञान आहे, तू नाकारता का? अज्ञान आहे. बुधांनी शील्या जाय, शील्या म्हणजे जागृत होऊन, जाग होऊन. झोपलेला मनुष्य असतो आणि तो जागा झाला की झोप जाते. शील्या जाय, परंतु जेव्हा झोपेत असतो निद्रिता तेव्हा ठाऊकी नव्हे. परंतु जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा त्याला ती झोप माहिती नसते. झोपेमध्ये आपण काय करतो आहोत, आपण झोपलो आहोत ही सुद्धा त्याला कल्पना नसते. झोपेमध्ये आपण जेव्हा असतो का झोपेमध्ये, त्यामुळे आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला सगळीकडे कुठले ज्ञान नाही. आणि मग त्या अवस्थेमध्ये आम्ही झोप सुद्धा जाणत नाही, वाचून झोपलेला असतो. परंतु मी झोपलेला आहे याचे ज्ञान नाही त्यावेळेला. मग झोपेचं जर ज्ञानच नाही तर मग अज्ञान आहे की नाही? आणि मग ते अज्ञान कशाने सिद्ध होतं झोप आहे म्हणून? म्हणतात तरी स्वप्न दावणी आहे म्हणून. परंतु त्या झोपेमध्ये जर स्वप्न पडलं तर ते स्वप्न बरोबर आम्हाला आठवण करून देतो की आम्ही झोपलो होतो आणि झोपेमध्ये स्वप्न आलं. कारण झोपेशिवाय स्वप्न दिसत नाही. स्वप्न पाहायचं असलं तर झोपच यावं लागतं, आणि म्हणून झोपेमध्ये आपल्याला स्वप्न दिसतात. तेव्हा ती झोप जर आली नसते आपल्याला तर स्वप्न दिसली नसते, आणि स्वप्न दिसली नसती तर झोप आहे हे कळलं नसतं. असं काही विचित्र प्रकार आहे बघा आपला. म्हणून ही जी स्वप्न येतात आपल्या झोपेमध्ये ती आपल्याला आपल्या झोपेची आठवण करून देतात.
तेव्हा हे अज्ञानवादी म्हणतात, अहो सगळं अज्ञानाचं कार्य चाललंय ना डोक्यामध्ये, स्वप्न पाहणं वगैरे वगैरे, मग अज्ञान आहे ना. म्हणून वस्तू मात्रे चोखे दृश्य जरी एवढे पाटे, तेव्हा अज्ञानाची सुखे म्हणून की. ही त्या अज्ञानवाद्यांची शेवटची ओळी आहे. ते म्हणतात म्हणून वस्तू मात्रे चोखे, वस्तू म्हणजे आत्मा, ब्रह्म. ब्रह्म आत्मा याला वस्तू म्हणतात. हा जो आत्मा आहे तो चोख आहे, म्हणजे स्वच्छ आहे, शुद्ध आहे, सात्विक आहे. म्हणून वस्तू मात्रे चोखे दृश्य जरी एवढे काटे. वास्तविक हा शुद्ध असा स्वच्छ असा जो आत्मा आहे, त्या आत्म्याच हे बाहेर जगत जे आहे ना ते जगरूपाने भागलेलं आहे, दिसत. आता आत्मा स्वच्छ आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, तो कोणाला पाहत नाही, तो कोणाचा दृष्टा नाही, तो कोणाचा विषय होत नाही, असं तुम्ही म्हणता बरोबर. परंतु या आत्म्यानं या सगळ्या जगाची निर्मिती केलेली आहे आणि तो जगाकडे पाहतो. म्हणजे आत्मा द्रष्टा झाला आणि जग दृश्य झालं ना, म्हणजे द्वैत आलं ना, आणि द्वैतामध्ये अज्ञान राहत, असं या अज्ञानवादी लोकांचं म्हणणं आहे. तेव्हा अज्ञानाची सुखे म्हणून की, म्हणून आम्ही सुखाने म्हणजे आनंदाने म्हणतो की अज्ञान आहे. ज्या ती आत्म्यामध्ये द्रष्टा भावून तो जगाकडे पाहतो आणि जगाचं दर्शन त्याला घडतं, त्या आत्म्यामध्ये किंवा आत्म्याजवळ अज्ञान आहे. अशा प्रकारे जवळ 90व्या ओळीपासून तर 94 ओळीपर्यंत या 4-5 वेळा या अज्ञानवाद्यांनी दृष्टांताने अज्ञान खरं आहे हे ज्ञानवादांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा हा अज्ञानवाद्यांचा पूर्व पक्ष ऐकून घेतल्यानंतर ज्ञानवाद म्हणतात, त्याला उत्तर देतात, आगा ऐशी अज्ञानाते अज्ञान म्हणणे केवते. अहो अज्ञानवाद्यांनो, तुम्ही ज्याला अज्ञान अज्ञान म्हणतात हे का अज्ञान आहे का? या जगाचं दर्शन होणं म्हणजे काय अज्ञान नव्हे. जग दिसत हे अज्ञान नाही. पण आगा ऐशिया ज्ञानाते अज्ञान होणे ते ज्ञान आहे ना. जग दिसत म्हणजे जगाचं ज्ञान होतं ना मला. वस्तू दिसली की वस्तूचं ज्ञान होतं मला. तिथं अज्ञान कसं काय आलं? तुम्ही जे द्रष्टा दृश्य त्याच्यामध्ये अज्ञान म्हणतात, त्या ठिकाणी अज्ञान नसून ज्ञान आहे. आणि तुम्ही ज्ञानाला अज्ञान म्हणायला लागून गेले. अरे वा रे वा, हे का म्हणतात, आगा ऐशिया ज्ञानाते अज्ञान म्हणणे केवते. अशा ज्ञानाला अज्ञान कसं म्हणावं? ज्ञानाला उदाहरण देतात, काय दिवो करी त्या ते अंधारू म्हणते. काय दिवो करी त्या ते अंधारू म्हणजे, अरे दिव्याने प्रकाश दाखवला तर काय त्याने अंधार दाखवला असं म्हणला. काय झालं तुला? हा समजून दिसलं. किंवा दिवा लावल्यानंतर दिवा काय करतो? अंधार दाखवतो. हे बघा, मी तुम्हाला आमच्या खोलीतला अंधार दाखवला आहे ना, असं म्हणतो तो. दिव्याने अंधार दाखवला जातो, तर दिव्याने प्रकाश दाखवला जातो. सांगा आता तुम्ही.
ज्ञानोबा त्या लोकांना विचारतात, अरे दिवा आपण लावला, तुझ्या पलीकडे अंधार आहे, तू दिवा लावल्यानंतर तू दिवा काय दाखवतो? अंधार दाखवतो का प्रकाश दाखवतो? दिव्याचा धर्म काय आहे? प्रकाश दाखवणं आहे की नाही? तो का अंधार दाखवेल का? बघा चला पुढे, मी अंधार दाखवतो तुम्हाला, असं म्हणेल. तात्पर्य असं की दिवा हा प्रकाश दाखवणार आहे, अंधार दाखवणारा नाही. तसं ज्याला तुम्ही दृश्य म्हणतात आणि द्रष्टादृश्य हा भाव म्हणतात, त्या ठिकाणी ज्ञान आहे, अज्ञान नाही. तुमचं म्हणणं चुकीचं आहे असं म्हणतात. हे पूर्व पक्षाचे जे अज्ञानवादी लोक आहेत ना, यांना भ्रम झालेला आहे. बोलाबद्दल माणसाला थोडासा भ्रम झाला की त्या भ्रमाने तो जसं बोलायला पाहिजे तसं बोलत नाही, म्हणजे त्याचा विवेक राहत नाही. त्याला विवेक राहत म्हणजे निश्चित चांगलं योग्य ते काय आहे ते त्याला कळत नाही. भ्रम झालेल्या माणसाला, भ्रमामुळे माणूस भ्रमित होतो, भांबवून जातो. भांबावलेल्या माणसाला समजत नाही, उमजत नाही, ते आपण नेहमी पाहतो. तसे हे अज्ञानी लोक अज्ञानाच्या नादी लागून भ्रमिष्ट झालेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये ते अज्ञानच भरल्यासारखे झाल्यामुळे त्यांना भ्रम निर्माण झालेला. म्हणून त्यांना कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर भ्रम असा होतो की ते अज्ञान आहे. अरे पदार्थ, वस्तू, घटक वगैरे जे आहे ते पाहण्यामध्ये ज्ञान आहे का अज्ञान आहे? समजा आता आपण हे घड्याळ पाहिलं, घड्याळ पाहण्यामध्ये अज्ञान आहे का ज्ञान आहे? अगदी किती साधी गोष्ट आहे. घड्याळ पाहण्यामध्ये घड्याळ जे आपल्याला दिसतं ते ज्ञानामुळे दिसतं. मग प्रश्न असा येतो की ज्ञान वस्तूत आहे, वस्तूवर ज्ञान आहे की वस्तू ज्ञानावर आहे, असा प्रश्न निर्माण होतो. कोण कशात आहे मग सांगा बरं? ज्ञानावर वस्तू आहे क्या वस्तूवर ज्ञान आहे? अरे बाबांनो, हे सगळं जग ज्ञानावर आहे, ब्रह्म आहे ना सगळं, आणि त्याच्यावर जग विस्तारलेलं आहे. म्हणजे हे सिद्धून जातं की ज्ञानावर सगळ्या वस्तू दिसतात. ही जी आता समजा वाटी आहे, ही वाटी आम्हाला वाटी दिसते, याच कारण ही वस्तू ज्ञानावर आधारलेली आहे. हिच्यावर ज्ञान आधारलेलं नाहीये. हिच्यावर ज्ञान आहे का? नाही. ज्या बाजूला सगळीकडे आत्मा आहे, चेतन आहे, चैतन्य पसरलेलं आहे, आणि म्हणून त्या चेतनतेने आम्हाला या वस्तूचं ज्ञान होत. ज्ञान होत, अज्ञान नाही. ज्ञान म्हणतात जगात दिसणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांच्या आश्रयाला ज्ञान आहे, अज्ञान नाही. आणि तुम्ही म्हणता अज्ञान आहे, तेव्हा ज्ञान आणि अज्ञान याच्या मधला तुम्हाला समज नाहीये, त्यामुळे तुम्हाला भ्रम झालेला आहे. आणि मग भ्रमिष्ठ माणूस असा काहीतरी उलटा सुलटा बडबड करतो. बरं, म्हणून ज्ञानोबांचं हे जे विवेचन आहे हे थोडस बारकाईने लक्षात घ्या की पदार्थामध्ये, वस्तूमध्ये ज्ञान नाही, वस्तू ज्ञानावर असते. हे ब्रह्म, हे आत्मतत्व सगळीकडे पसरलेले आहे ना, कणाकणामध्ये सगळीकडे तेच पसरलेले आहे.
आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपल्याला भासणार दिसतात. त्या चेतनेमुळे आपल्याला दिसतात, पण तो आत्मा चेतन आहे. त्या आत्म्याची वृत्ती तयार होते अंतःकरणामध्ये, ती वृत्ती चेतन बनते. चेतन वृत्ती त्या पदार्थांकडे जाते, तिथल्या त्या चेतनेतून तो पदार्थ अभिव्यक्त होतो, समजतो आम्हाला. असा हा पदार्थ ज्ञानाचा प्रकार आहे. वस्तू ज्ञानाचा प्रकार असा आहे, तेव्हा हा समजून या ज्ञान म्हणतात. आता ज्ञान आपल्याला असं सांगतात की हे जे ज्ञान ज्याला म्हणतात, ते ज्ञान आत्म्यामध्ये तर आहे, आत्मा चेतन असल्यामुळे. परंतु हा चेतन आत्मा केवळ आपल्या देहातच आहे असं नव्हे. कारण हे ब्रह्मचैतन्य सगळीकडे पसरलेलं आहे. तेच आत्मचैतन्य, तेच ब्रह्मचैतन्य सगळीकडे पसरलेलं आहे ना. म्हणून चैतन्याच्या आधारावर सगळं आहे आणि म्हणून आम्हाला त्याचं ज्ञान होतं. आता देव आपल्याला सांगतात की वेदांत किंवा आपले जी शास्त्र आहेत, या शास्त्रांनी सगळ्यांनी हा उद्घोष केलेला आहे की आधी ज्ञान आहे, नंतर वस्तू निर्माण होतात. आधी वस्तू निर्माण झाल्यामुळे त्यांच्या ज्ञानाला असं नाही होत कधी. हे बा साधं उदाहरण, मातीचं मडकं आहे किंवा घागर आहे. माती आधी का मडकं आधी? काय आधी आहे सांगावं? माती आधी. मडक्यामध्ये मातीच आहे की नाही? पण आम्हाला तिला आकार दिल्यामुळे, तिला ते असा भागून काढल्यामुळे तो थोडासा वेगळा प्रकार दिसतो. आणखी त्याला जर काही रंग दिला तर मग ती माती दिसतच नाही. भ्रम झाला मला. तात्पर्य असं की माती अगोदर आहे आणि मातीमध्ये मडकं तयार होत. मडक्यामध्ये माती कुठून आली? मडकं गेलो होतं का कुठं माती घ्यायला? माती सगळीकडे आहे जमिनी. मग त्या जमिनीची माती तो कुंभार आणतो आणि तो भिजवून त्याचं चिखल करून मडकं बनवतो. तेव्हा माती अगोदर आहे, मडकं मग नंतर झालं, त्याचा आकार नंतर आला. तसं ब्रह्म अगोदर आहे, आत्मा अगोदर आहे आणि जग नंतर आलं. आता तर कळलं. आणि मग त्या ब्रह्मामध्ये हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. मग हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? अहो अज्ञानवाद्यांनो, हे सगळं ज्ञान आहे. कारण त्या ब्रह्मामध्ये, त्या चेतनामध्ये हे सगळं जगत आम्हाला दिसतं. याचा अर्थ अज्ञान नव्हे, हे ज्ञान आहे. घटाचं ज्ञान होणं, त्या मडक्याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञान आहे, अज्ञान थोडंच येते. अशा प्रकारे ज्ञान अज्ञानाचं हे सगळं विवेचन चाललेलं आहे. आणि अज्ञानवादी जे आहे ते आपला पक्ष सोडत नाही. ते म्हणतात की आम्ही पूर्वीपासून असं ऐकत आलेलो आहे की अज्ञान आहे, अज्ञान आहे, अज्ञान आहे, अज्ञान असतं आणि अज्ञानामुळेच हे सगळं घडतं. अज्ञानामुळे घडतं असं जर तुम्ही म्हणत असाल तर अज्ञानामध्ये चेतना असली पाहिजे. अज्ञान तर जड आहे, ज्ञाना चेतना आहे. कारण ज्ञान जे होतं ते आत्म्याकडून, आत्म्याच्या चेतनाकडून होतं. अज्ञानामध्ये चेतन नाही, चेतना नाही. आणि म्हणून अज्ञान काही करू शकत नाही, काही ते जड असल्यामुळे कुठे जाऊ शकत नाही, म्हणून अज्ञान नाहीये. या ग्रंथकारांनी एक उदाहरण दिलं आहे. आधी म्हणे पहा, कुंकू आधी आहे का कपाळ आधी आहे? उदाहरण घेतलं त्यांनी. कोण अगोदर आलं? एखाद्या बाईला आपण धुणं पाहिलं तर ते
तिचं कपाळ अगोदर दिसतं का कुंकू अगोदर दिसतं? अहो महाराज, कुंकू हे कपाळावर आहे का कपाळ कुंकवावर आहे? नाही, कपाळावर कुंकू आहे. म्हणजे अगोदर आपल्याला कुंकू दिसतो. त्या बाईला पाहिल्याबरोबर तिच्या कपाळावर तो कुंकूचा टिळा दिसतो आपल्याला, आणि नंतर मग आपण कपाळ पाहतो तिचं, आहे की नाही? त्याप्रमाणे ज्ञान अगोदर आहे आणि मग ज्ञानाने युक्त असलेले पदार्थ नंतर असतात. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या उदाहरणांनी ज्ञानोबांनी आपल्याला ज्ञानाचं महत्व कुठून दिलं. ज्ञानच सगळीकडे भरलेलं आहे. एक गोष्ट अशी, हे जे अज्ञानवादी आहे ना, कारण आणि कार्य असे दोन प्रकार असतात. कारण आणि कार्य. ही साखर आहे ना, ही साखर कार्य आहे, आणि याचं कारण काय? ऊस. ऊसापासून बनते नाही. साखर कशापासून बनली? ऊसापासून. ऊस हे कारण आहे, आणि त्या ऊसापासून गुळ तयार होतो, साखर तयार होते. हे कार्य झालं ऊसाचं. आता ज्ञानोबा म्हणतात, कुणीकडून पाहता? कारणाकडून कार्याकडे जाता का कार्याकडून कारणाकडे येता? बोला. तेव्हा कार्याकडून कारणाकडे जाणारा तो अज्ञानवादी आहे, आणि कारणाकडून कार्याकडे जाणारा तो ज्ञानवादी आहे. पण आधी काय आहे? आधी ऊस आहे का आधी साखर आहे? सगळ्यांना माहिती आहे आधी ऊस असतो. मग तुम्ही आधी कारणाला पाहिला, मग कारणाकडून कार्याकडे जा, म्हणजे ज्ञान आहे. तुम्ही काय करता? आधी कार्य पाहता आणि मग कारणाकडे जाता. आता ही कार्य, ही साखर कशापासून बनली बुवा? कशापासून बनली? अनेक गोष्टींमध्ये साखर असते. फळांमध्येही साखर असते, ऊसामध्येही साखर आहे. म्हणजे आला ना भेद. म्हणून कारणाकडून जो कार्याकडे जातो पाहत पाहत तो ज्ञानी आहे, आणि कार्याकडून जो कारणाकडे पाहत जातो तो अज्ञानवादी आहे, असं ठरलं. ज्ञानोबा म्हणतात हे सगळे अज्ञानवादी आधी कार्य पाहतात आणि नंतर मग कारणाचा तपास करतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अगा ऐशिया अज्ञानात अज्ञान म्हणणे केवते. मग असं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अज्ञान कसं काय म्हणतात तुम्ही? तेव्हा ज्ञान हे उघड आहे, आणि तुमचं अज्ञान जे ना ते लपून असत, आहे की नाही? अज्ञान उघड दिसतं का? समजा आता एखाद्या मुलामध्ये अज्ञान आहे, हा लहान आहे, अज्ञान आहे, त्याचं अज्ञान दिसेल का तुम्हाला? कसं काय ओळखलं तुम्ही त्याच्यामध्ये अज्ञान आहे? अज्ञान हे लपलेलं असतं, झाकलेलं असतं तुमच्या मताप्रमाणे. अज्ञान नाही लोकांच्या, परंतु ज्ञान तिथं झाकलं राहत नाही. ज्ञान ही चेतना आहे आत्म्याची, वृत्तीशी लागते ती, अंतकरणाला लागते ती चेतना, बुद्धीला लागते ती चेतना, आणि चेतनेनं बुद्धीची वृत्ती तयार होते, आणि त्या वृत्तीयुक्त चेतनेनं ज्ञान होतं. असा प्रकार आहे ज्ञान होण्याचा. तेव्हा बाबांनो, ज्ञान आहे, ज्ञानच आहे सगळीकडं, अज्ञान नाही. ज्ञानोबांनी आता हा सिद्धांत पुढे मांडलेला आहे. आता त्याच्यासाठी ते दृष्टांत देतात. आता ही 96वी ओवी आली. 96. या 96व्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगू राहिले, अगा चंद्रापासून उजळ
जेणे राविली वस्तू धवळ, तया ते काजळ म्हणजित असे. काय म्हणतात धनवा? अगा म्हणजे हो, चंद्रापासून उजळ जेणे राविली वस्तू धवळ. एखाद्या माणसाने एखादी वस्तू इतकी स्वच्छ घासली की ती चंद्रासारखी चमकायला लागली. उजळ केली म्हणजे का चांगली धुतली, घासलं, चकचकीत केलं, मग ती वस्तू चंद्रासारखी चकचकात चमकते. आता तुम्ही त्याला त्या वस्तून ते जे चकाकी आलेलं चंद्राचं तेज आलेले त्या वस्तूला, त्याला तुम्ही काजळ म्हणणार का? त्याला काजळ आणलं त्याला, कस काय काजळ आणणार? तिची वस्तू चकचकीत झाली ना. तेव्हा एखाद्या वस्तूला एखाद्या माणसाने घासून घासून स्वच्छ केल्यानंतर ती जी चकाकी येते, ती चमकते. त्या चमकणाऱ्या स्थितीला तुम्ही काय काजळ म्हणता? काळी कधी. तात्पर्य असं की हे जे अज्ञानवादी लोक आहे, अशा प्रकारे उलटा विचार करतात. किंवा दुसरं उदाहरण 97 ओवी देतात ज्ञानवा. 97 ओवी अशी आहे, आगीचे काज पाणी निफजा तरी वाणी आणि अज्ञान या वाहणी मानू तरी ते. काय म्हणतात ज्ञानवा? आगीचे काज पाणी निफजा तरी आणि अज्ञान या वाणी मानू तरी. आम्ही अज्ञान मानू, पण एक गोष्ट आमच्या मनाप्रमाणे करायला पाहिजे. काय? पाण्याने अग्नीचं काम करायला पाहिजे. पाण्याने अग्नीचा काम केला. अग्नी काय करतो? जाळतो. पाणी जाळेल का? अरे जाळलेली वस्तू तो विझवतो पाणी. मग पाणी जर अग्नीचं काम करायला लागलं तर आम्ही मान्य करू अज्ञान आहे, पण ते शक्यच नाही ना. पाणी कधीही अग्नीचं कार्य करू शकत नाही. अग्नीचं काम कसं करेल पाणी? अग्नी हा जाळणार आहे आणि पाणी हे थंड असल्यामुळे विझवणार आहे. त्यांची कार्यच भिन्न आहेत. म्हणून पाणी अग्नीचं काम करू शकत नाही. म्हणून धनवंता तुमचं अज्ञान नाही. तेव्हा हा जो दृष्टादृश्य व्यवहार आहे, हा सुद्धा अज्ञानाचा व्यवहार नाही, हा ज्ञानाचा व्यवहार आहे, असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. किंवा 98 ज्ञानवा सांगताय, कळी पूर्ण चंद्रमा आणून मिळवी आम्हा, तरी ज्ञान हे अज्ञानाना पात्र होईजे. मी म्हणे ज्ञानाला अज्ञान तेव्हाच म्हणेल. ज्ञानवा म्हणतात बरं का त्या अज्ञानवाद्यांना, मी तुमचं म्हणणं मान्य करतो किंवा ज्ञानाला मी अज्ञान म्हणेल. किंवा पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी जर अमावस्या आणून दाखवली तुम्ही, तर मी म्हणेन ते अज्ञान आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या येतात. पौर्णिमेला तो चंद्र पूर्ण प्रकाशित असतो आणि अमावस्याला चंद्राचा पत्ता नसतो. मग पौर्णिमेच्या दिवशी म्हणे अमावस्या आणून दाखवा, ज्ञानवा म्हणतात त्याला. हे शक्यच नाही. तो पूर्ण विकसित झालेला चंद्र तो अमावस्या कशी काय दाखवेल? त्याचं कार्य प्रकाश दाखवणं. तो पूर्ण कालांनी उमललेला असतो त्या दिवशी, मग तो अमावस्या कशी दाखवेल? त्याने जर असं दाखवला, अंधार दाखवला, तर आम्ही म्हणू मग अमावस्या अज्ञान आहे. ज्ञानाला अज्ञान म्हणा. अरे वेड्यानो,
ज्ञानालाच तुम्ही अज्ञान म्हणायला लागून गेले. दृष्टादृश्य जे द्वैत आहे याला तुम्ही अज्ञान म्हणता. तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या घडणं शक्य नाही, म्हणून ज्ञानाला अज्ञान म्हणणं चुकीचं आहे. 99 ओवी येते. 99 ओवीमध्ये ज्ञान म्हणतात, ओर सोनी लोभे विषका अमृते दुभे, ना दुभे तरी लाभे विशेष म्हणणे. हा ज्ञानवाईक दृष्टांत देऊन राहिले या लोकांना. ते म्हणतात या विषाला म्हणे खूप पाना फुटला. कोणाला? विषाला. आता विषाला पाना फुटला, त्याला फार दया आली. या रे या, कोणाला पाहिजे मला आता भरून आलेलं आहे. ज्या ज्या कुठला भरून आली ती ना विष. भगवंताला मारण्यासाठी ती पुतना जशी आपल्या स्थळामध्ये विष भरून आली होती पागायला. तस जर कोणी विष असं आलं पुढे आणि ते म्हणायला लागलं की घ्या हो घ्या, मला पाना फुटला, या या प्या ना. आता काय, पाना फुटला तर विष प्यायला जाईल का कोणी? अरे आता वेळ, हा बरं झालं आले का? बर. तेव्हा विषाने अतिशय प्रेमाने सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाल्या की मला आता पाना आलेला आहे, प्या प्या प्या. अहो ते विष, पाण्याचं विष जरी प्यालं तर तो का जिवंत राहायचं? ते मग तो प्रेमाने जरी पाजत असलं ते विष, ते म्हणत मी प्रेमाने तुम्हाला पाजतोय ना, या ना. अरे बाबा विषा, तू किती जरी प्रेमाने पाजलं तरी ते मारणार आहे ना. त्याचं अमृत आहे का ते काय दूध पाजतो का तू? तेव्हा विषाने प्रेमाने किती बोलून आपल्याला ते पाजण्याची इच्छा केली तरी ते मारणार असल्यामुळं ते कोणी पिऊ शकत नाही का? त्याप्रमाणे हे जे अज्ञान आहे ना, हे अज्ञान कोणीही मान्य करणार नाही तुमचं. कारण ते जे अज्ञान आहे ते अज्ञान भ्रम निर्माण करणार आहे चित्तामध्ये. माणसाची बुद्धी नष्ट करणार आहे अज्ञान. म्हणून तुमचं जे अज्ञान तुम्ही म्हणता, वास्तविक अज्ञान नावाचा पदार्थच नाहीये, पण तुम्ही म्हणता म्हणून मला असं वाटतं की ते अज्ञान नाहीच आहे. तेव्हा आणि ते विष कोणी जसं पिऊ शकत नाही, कोणालाही त्या विषाची आवड निर्माण होणार नाही. प्यायल्याने आवड निर्माण होईल का? काय चांगलं लागलं हो, किती प्रेमाला पाहिलं बघा त्याने, अरे मशीनला. त्याप्रमाणे जे अज्ञान तुम्ही घेऊन बसला हे अज्ञान खोट आहे. 100 येते. 100 मध्ये ज्ञानवत्ना म्हणतात तैसा, त्याप्रमाणे. आता इथं ज्ञानोबा त्या सगळ्या त्याचा खुलासा करतायत. तैसा, त्याप्रमाणे जाणणे याचा व्यवहारू जेथ माखा समोरू, तेथे आणि जे गुरु अज्ञानाचा. काय सुंदर आहे. ज्ञान म्हणतात, अरे बाबांनो, हे अज्ञानवादी लोकांनो, हे अज्ञान म्हणणाऱ्या लोकांनो, तैसा जाणण्याचा व्यवहारू माखाला समोरू. हा सगळा जगत प्रसारा जाणण्याचा व्यवहार आहे. जगामध्ये आपण जाणतो हा काय, हे काय, ते काय, ते काय, ते काय जाणतो ना. पण जगत हे जाणण्यासाठी आहे आणि जाणण्याचा विषय व्यवहार आहे. तिचा अज्ञान कसं काय भरता तुम्ही डोक्यामध्ये? तैसा जाणण्याचा व्यवहारू जेथे भासला समोरू,
समोर जर जाणण्याचा व्यवहार जो आहे भरलेला, तेथे आणि जे पूर्व अज्ञानाचा, तिथं तुम्ही अज्ञानाचा पूर आणता, तिथं अज्ञान भरलेलं असं म्हणता. तात्पर्य असं की जाणणं आणि न जाणणं, न जाणणं याला हे अज्ञान म्हणून राहिले, आणि जाणणं जे आहे त्याला ज्ञान म्हटलं जातं. परंतु हे वेळे लोक जाणण्यालाच अज्ञान म्हणून राहिले. जे जाणलं जातं, ज्याचं ज्ञान होतं, त्याला अज्ञान किंवा म्हणतात तुम्ही. तेव्हा जाणण्याचा जो व्यवहार चाललेला आहे त्याला अज्ञानाचा पूर आणून कशाला बुडवता रे, असं ज्ञान आपल्याला सांगताय. तेव्हा आता तुम्हाला नमस्कारच म्हणायला करायला पाहिजे. अज्ञानवाद्यांनो, इतकं तुम्हाला शिकवून सांगून सुद्धा तुम्ही तुमचा तो पक्ष, तुमचा तो आग्रह सोडत नाही. आणि खरंच हे जगामध्ये पहा तुम्ही, आता ज्ञानोबा इतक्या पद्धतीने आपल्याला अज्ञानाचं हे विवरण करून अज्ञान नाही 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 म्हणून सांगून राहिले. इतकं करूनही आपल्या डोक्यामध्ये पुन्हा आपलं हे गेलो आपण इथून की घरी पुन्हा ते अज्ञान येऊन बसेल. जगाचा राहट गाडग्या पूर्ण आपण वागतो, बोलतो, आणि तसंच बोलत असो. ज्ञानोबांची इच्छा आहे की कमीत कमी साधकांनी तरी बाबा आता अज्ञान म्हणू नये, असं त्यांना वाटतं. आणि हा ग्रंथ जो आहे हा साधकांच्या हितासाठी ग्रंथ आहे. त्यांनी तरी अज्ञान अज्ञान म्हणू नये. बघा आता 101 ओवी, 101 ओवी मध्ये ज्ञान म्हणतात, तया नावा ज्ञान ऐसे तरी ज्ञान होवावे ते कैसे. अरे तुम्ही जर ज्ञानालाच अज्ञान म्हणायला लागले, मग ज्ञान आणखी काय कसं असणार. जे ज्ञान आहे त्याला तुम्ही अज्ञान म्हणायला लागून गेले वेड्यांनो. तया नावा ज्ञान ऐसे तरी ज्ञान होवावे कैसे. एरवी काहीची असे आत्मा काही. ज्ञान म्हणतात, एरवी काहीची असे आत्मा काही. अरे आत्माच हा समुद्र आहे. दृश्य आणि द्रष्टा स्वरूपामध्ये आत्माच आहे. आत्मा म्हणजे आत्मचैतन्य. जाणीवयुक्त अशी जी शक्ती आत्म्याची ती सगळीकडे पसरलेली आहे. तोच आत्मा सर्वत्र, तेच ब्रह्म आहे, तेच परब्रह्म आहे. ते परब्रह्म, ब्रह्म, आत्मा, परमात्मा सगळीकडे तेच भरलेलं असल्यामुळे ते जाणीवयुक्त आहे, ज्ञानयुक्त आहे ते. आणि अशा ज्ञानयुक्त, जाणीवयुक्त असलेल्या स्थितीला तुम्ही अज्ञान म्हणतात. काय म्हणावं तुम्हाला. तेव्हा तर असं झालं की मनुष्याला पशु म्हणायला लागले. एखाद्या माणसाला जर म्हटलं की तू पशु आहे, पशु म्हणजे हे जनावर, तू जनावर आहे नुसता म्हणतात सुद्धा बाया पुष्कळ त्याला. जनावर शे म्या म्या जनावर शे, मी काय शिव झाली. परंतु तो जनावरांसारखा जो वागतो ना, नाही का, जनावराला ज्ञान नाहीये. जनावर जे वागत कसंही त्याला बुद्धी नाहीये, बुद्धी कमी आहे त्याची. म्हणून पशु आणि मनुष्य याच्यामध्ये हेच तर अंतर आहे. पशुला बुद्धी नाहीये, समज नाहीये काही. माणसाला तो आत्मा, आणि त्या आत्म्यामुळे भगवंताने त्याच्या बुद्धीमध्ये तो आत्म्याचं चैतन्य थोडस ओतून ती जास्त प्रगल्भ केलेली बुद्धी. तेव्हा दृश्य, द्रष्टा, वृत्ती हा सगळा ज्ञानाचा व्यवहार आहे. त्याला तू ज्ञान म्हणू नको, अज्ञान म्हणू नको. तू जर त्याला अज्ञान म्हणत असेल तर तू पशुच म्हण, असंच म्हणावं लागेल.
तात्पर्य द्रष्टादृश्य भासले तरी ते ज्ञानच आहे असं समजा. म्हणून 102 ज्ञानोबा सांगतात, काहीच जया न होणे होय ते स्वतः नेणे, तरी शून्याची देवांगणे प्रमाणाशी. हा सुंदर आहे. आता ह्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आत्म्याचं स्वरूप सांगून टाकलं. ज्ञानोबा म्हणतात, अरे त्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, आत्म्यामध्ये बिघाड होत नाही. आत्मा आपल्या देहात राहतो खरी, आणि हा देहाचा भाग आहे ना, सगळा तो विकारी आहे. त्याला नाना प्रकारचे रोग होतात, नाना प्रकारच्या पीडा होतात, नाना प्रकारचे दुःख होतात, पण आत्म्याला काहीच होत नाही. देहामध्ये राहतो तो. ज्या देहामध्ये तो आत्मा राहतो तो अविकारी आहे, त्याला काहीच त्रास नाही. आणि वरचं हे जे सगळं शरीर आहे ते विकारी आहे, त्याच्यामध्ये विकार निर्माण होतात, बदल निर्माण होतात. असा हा जो आत्मराज आपल्या देहामध्ये आहे, या विकारी या सडक्या देहामध्ये, या नाशवान देहामध्ये तो राहतो, परंतु त्याला याचाही पत्ता नाही. काय? काहीच जया न होय होय ते स्वतः नेणे. तो आत्मा स्वतः काहीच होत नाही, आणि काय झालं असेल ते जाणत नाही. तरी शून्याची देवांगणी प्रमाण असे. ज्ञानोबा सांगतात, सर्व प्रमाणे जेवढी आपली 6 प्रमाण आहे ना, प्रत्यक्ष अनुमान वगैरे ही जी 6 प्रमाण आहेत, ती 6 प्रमाण आत्म्याच्या बाबतीत निरर्थक ठरतात. त्या प्रमाणांनी शपथ घेऊन टाकली की बाबा आम्हाला आत्मा समजत नाही, आम्ही आत्म्याचं ज्ञान तुम्हाला देऊ शकत नाही. हा, जगाच्या वस्तूंचं ज्ञान देऊ शकतो तुम्हाला, परंतु हा आत्मा जो आहे ना, तो प्रमाणांच्या कक्षेत येत नाही. प्रमाणाने आत्म्याचं ज्ञान होत नाही. अशा प्रकारचा हा आत्मा आहे, तेव्हा त्या आत्म्यामध्ये ज्ञान भरलेले अज्ञान नाही. अशा प्रकारचा हा विषय झाला. सत्संगाची वेळही संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.